नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत अमित बिर्जे यांना. ते 17 वर्ष आर्मीमध्ये होते. खादरवाडी गावचे ते रहिवासी आहेत आणि 2023 मध्ये ते रिटायर झालेत आणि 2023 पासूनच त्यांनी श्री ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब हे चालवत आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या खेळांचं ट्रेनिंग ते देतात आणि हे ट्रेनिंग ते टोटली फ्री देतात. जवळजवळ 240 पेक्षा अधिक खेळाडूंना ते सध्या ट्रेन करत आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, वेणुध्वनी स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही आर्मीमध्ये 17 वर्ष सर्व्हिस केलीत सर, तर कसा होता आर्मीचा प्रवास आणि कसं तुम्ही जॉईन झाला तिकडं? आता आम्ही इथं असतो त्यावेळी की आपण आईबाबांच्या सोबत असतो आणि त्यावेळी माझ्या म्हणजे 16 इयर्स झाली. 16 वर्षानंतर मी एक स्पोर्ट्समॅन होतो. बर. आणि 11th क्लास म्हणजे 11वीची मी एक्झाम पण देऊ शकलो आणि मी भरतीला गेलो होतो पॅरा कमांडोमध्ये मी भरती झालो. अच्छा. बेंगळूरला सिलेक्शन झालं. 17 इयर्स अँड 9 मंथ झालेले. बर. 17 वर्ष 9 महिन्यात मी सिलेक्शन झालेलो. म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी. 17 वर्ष 9 महिन्यात. बर. आणि तिथं सगळी पॅरामध्ये सिलेक्शन झालो डायरेक्ट. मी तिथं 300-400 मुलं अशी आलेली. त्यामध्ये आम्ही 6 जण असे रनिंग मारलेलो कर्नाटकचे. अच्छा. आणि वेकेन्सी होत्या 4. बर. तर तो प्रवास म्हणजे आपलं घर सोडून एकदा आम्ही देश सेवा करण्यासाठी जातो. आणि आई वडिलांनी म्हटले की तू खुशीने जालास की आपली देश सेवा करण्यासाठी. इथं मग मी देश सेवा करण्यासाठी गेलो. देशाची सेवा 17 वर्ष करून आता मी आपल्या आईबाबांची सेवा आणि गावामधील गरजू मुलांची सेवा करण्यासाठी मी आता रिटायर्ड होऊन या श्री ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब चालवत आहे. अच्छा. तुम्ही सांगितलं की वयाच्या 17व्या वर्षी तुमचं सिलेक्शन झालं, म्हणजे 17 वर्ष 9 महिने जवळपास. तर त्या वर्षी सिलेक्शन झालं तुमचं. पण तिथं आपण जावं असं तुम्हाला का वाटलं किंवा ती प्रेरणा तुम्हाला कुणाकडनं मिळाली? आमच्या आजोबाकडून. बर. कारण माझे आजोबा मराठा इन्फंट्रीमध्ये होते. बर. आणि त्यांनी 1965 आणि 1971 ही लढाई अटेंड केलेली त्यावेळी. आणि ती प्रेरणा माझ्या त्या ह्याच्यामधूनच होती. अच्छा. की मला आर्मीमध्ये सिलेक्शन व्हायचं. मी आजोबाबरोबर फिरत होतो त्यावेळी. आर्मी स्कूलमध्ये तुला घालतो असं बोलत होते त्यावेळी. खरं आजोबांची लवकरच हे झाले, डेथ झाले, त्याच्यामुळे जमलं नाही. तर मी त्यावेळीपासूनच माझ्या मनामध्ये होतं की मी एक आर्मीमध्ये सिलेक्शन होऊन आपली देश सेवा करावी. पण ते वयाच्या 17व्या वर्षी म्हणजे एकदम लहान वय असं काही नसतं का? नाही. अच्छा. कारण जर आपल्याकडं जिद्द आहे की आपण देश सेवाच करायची ठरवलेलीच आहे, बर, तर आपण कशाला वेट करायचं? 17 वर्ष 6 महिन्यात आपल्याला भरती करण्यासाठी दिलेला आहे समय. तर आपण 17 वर्ष 6 महिन्यातच ट्राय, जर आहेच करायचं तर 17 वर्ष 6 महिन्यात ट्राय केलो. आणि कमी वयात रिटायर्ड होऊन तुम्ही काही इकडे आल्यानंतर कोणताही आणि दुसरा जॉब करू शकता. या जसं मी करायला लागलो तशी देश सेवा करू शकता. पण ते अगदीच लहान वय आपलं, म्हणजे फक्त 11वी मध्ये शिकत होता तुम्ही आणि 11वी मध्ये तेवढी मॅच्युरिटी पण नसते आपल्याला जवळपास, कारण फक्तच कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असतो आणि ते कॉलेज लाईफ किंवा ते व्यवस्थित समजलेलं नसतं आपल्याला. आणि त्यावेळी हा देशसेवेचा तुमचा ट्राय सक्सेस झाला आणि तुमचं सिलेक्शन झालं. मग कसा होता तो क्षण किंवा काय होती तेव्हाची प्रक्रिया ती सिलेक्शनची? त्यावेळी थोडा टफ होता सिलेक्शनचा प्रक्रिया. आणि जसं आपल्याला आपल्या घरी आपले आई वडील चालायला शिकवतात तसं आर्मीमध्ये ज्यावेळी आम्ही नवीन जातो त्यावेळी रूल्स, रेग्युलेशन अँड डिसिप्लिन त्यांनी जसं आपल्याला आई वडील शिकवतात त्याप्रमाणेच आर्मीमध्ये सुद्धा सेम रूल्स शिकवतात. आणि कसं चालायचं, कसं शिकायचं आणि कसं काय करायचं आहे देशासाठी, आणि कोणती रायफल कशी यूज करायची, कुठल्या गोष्टी कसं करायच्या ते शिकवतात. आणि तो अनुभव असा होता की एक कॉलेजमध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर करण्यासारखा अनुभव होता म्हणतो आपण. जर मनानं काय करत असतो त्यावेळी अडकत नसतो, आणि जर आपल्याला कोणतरी पुश केलेलं असतंय तर ते आपण अडकत असतो. मग तो अनुभव मी एकदम मजेत घेतलेला. अच्छा. म्हणजे एन्जॉयफुल आपली ट्रेनिंग पूर्ण केली. मग त्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काय असं शिकवलं जातं सुरुवातीला? म्हणजे आम्ही आता टीव्ही मध्ये वगैरे बघतो कमांडो ट्रेनिंग वगैरे कशी टफ असते, तर अशा प्रकारचं असते ही ट्रेनिंग असते? होय, अशा प्रकारचं असतंय. कमांडो ट्रेनिंग मध्ये वेगळं असतंय. बर. बाकी अशा प्रकारे सेम असते. बेसिक 6 महिन्याची ट्रेनिंग असते. त्यानंतर बेसिक मध्ये काय नॉर्मल वेपन कशी चालवायची, त्याच्यानंतर वेपन कुठले ड्रिल कसं चालायचं, डिसिप्लिन, आणि आपली जंगलामध्ये जे आपण आम्ही ह्याच्यामध्ये जातो, फॉरेस्टमध्ये जातो, जंगलामध्ये जातो, तर कसं जायचं आहे, टेक्निक, या भरपूर गोष्टी असं काहीतरी बेसिकमध्ये शिकवतात. अच्छा. आणि ॲडव्हान्सला वेपन बरोबर ट्रेनिंग शिकवतात.
ही ट्रेनिंग आम्ही जास्त करून कुठं शेअर करत नाही. अच्छा. हां. मग हे जे ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं त्या ट्रेनिंगमध्ये म्हणजे ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर असे काही तुमचे एक्झाम वगैरे घेतले जातात का, म्हणजे मग त्याच्यातून तुम्ही पुढच्या ट्रेनिंगसाठी अपिअर व्हाल असं? आता 9 महिन्यानंतर आम्ही सगळ्या म्हणजे रनिंगच्या टेस्ट असतात, 5 किलोमीटर BPT वगैरे अशा टेस्ट असतात, फायरिंग असते, त्यानंतर ड्रिलच्या टेस्ट असतात, जंगल वॉर्स कॅम्पच्या सगळ्या टेस्ट असतात. त्या टेस्ट पार केल्यानंतर आम्हाला कसम भेटते. अच्छा. त्या टेस्ट जर मी पास केलो नाही तर आम्हाला काही 29 अशा काही टेस्ट असतात. त्या टेस्ट पास झाल्यानंतर आपल्याला कसम मिळते. ओके. मग कसम झाल्यानंतर आपल्याला 2 इयर्स नंतर 2-3 अशा एक्झाम देऊ शकतो. आम्ही इथूनच ट्राय करायला बघतो की ऑफिसर बनण्यासाठी. मी सांगतोय की ऑफिसर बनायचं असेल तर तुम्ही आर्मीमध्ये सुद्धा पहिला जॉईन व्हा. त्यानंतर तुम्ही कसे एक गरीब स्टुडंट आहेत ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत की शिकण्यासाठी, तर आर्मी तुम्हाला भरपूर काही सुविधा देते की तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ऑफिसर बनण्यासाठी फुल चान्स आहे की आर्मीमध्ये जाऊन तुम्ही कसम खाल्यानंतर आर्मी ऑफिसर बनण्यासाठी ट्राय केलं पाहिजे. अच्छा. आणि त्यासाठी सगळे ऑफिसर साहेब लोक सगळे हेल्प सपोर्ट करतात. मग तुम्ही आता 17 वर्ष आर्मीमध्ये होता, तर कुठं कुठं म्हणजे काम केलं, कुठं कुठं पोस्टिंग होती आणि काय काय होता तो प्रवास? सगळ्यात पहिला मी इथं आपला बेंगळूरला ट्रेनिंग केलो. बर. बेंगळूर ट्रेनिंग करून काही दिवस बेंगळूरमध्ये राहून मी मद्रास रेजिमेंटला पोस्टिंग झालो. अच्छा. वेलिंग्टन ओटीला. हम्म. तर पहिली पोस्टिंग माझी होती आली मला 18 मद्रास, ती मी कपूरथलामध्ये पंजाबमध्ये काढली. त्यानंतर दुसरी तिथूनच आपल्याला आपलं लकचा हे होतं की आपल्याला मोका भेटला की अदर कंट्रीमध्ये सर्व्हिस करण्याचा. तो मी कांगोमध्ये सर्व्हिस केली, आफ्रिकामध्ये. आफ्रिकामधनं सर्व्हिस करून त्याच्यानंतर आपला पोस्टिंग आली सिकंदराबाद हैदराबादमध्ये. हैदराबादमधून आपण गेलो आसामला. अच्छा. आसाम तेजपूरला होतो. तेजपूरहून आपण जम्मूला होतो. जम्मूवरून आपण कुपवाड्याला होतो. कुपवाड्यावरनं मग मी दिल्लीला आलो. दिल्लीमधून मग रिटायर्ड झालो. ओके. म्हणजे एक लोकेशनला 3 वर्ष 2.5 वर्ष 3 लोकेशन असे काढायचे असतात. मग एवढी वेगवेगळी ठिकाणं तुम्ही फिरला, तर कुठला असा एखादा अनुभव जो आपल्या लिस्नर सोबत आपण शेअर करू? तर मी कांगोचाच अनुभव सांगतो. मी जिथं आफ्रिकेला होतो, जशी आपण इथं परिस्थिती आहे तशी कांगोमध्ये फार कठीण परिस्थिती आहे. अच्छा. अशी जसं आपल्याला इथं सगळं काय भेटून जातंय, एक गरीब मुलगा असला तरी सगळं काय खायला भेटतंय, तिथं अशी परिस्थिती आहे की फार बेकार परिस्थिती आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण आपली फौज आर्मी जाऊन मस्त असं काम करून म्हणजे त्यांना पीसफुली त्यांना सपोर्ट करून एक मस्त म्हणजे आपल्या जंगलामध्ये असून सुद्धा त्या जंगलामधल्या माणसांबरोबर सगळं काही असं डिसिप्लिन त्यांना शिकून येण्याचं काम आपली आर्मी करते. आणि तो अनुभव चांगला होता तिथं. बाकी आम्ही श्रीनगरला होतो, आईस मधला पण अनुभव मस्त होता. कारण तिथं म्हणजे आपण इथं नॉर्मल टेम्परेचर मध्ये असतो, तिकडं आपण मायनस टेम्परेचर मध्ये जातो. तर इथं आपण म्हणतो की सगळेजण आपण इथं काय स्टेटस बनवत असतो, तर तिथं नाही. बाकी आर्मी हा एक अजून पण वाटतंय मनामध्ये की मी आर्मीमध्ये राहिलो असतो तर मस्त असं वाटतंय. करा एक बेस्ट होम म्हणायचं म्हणजे ते आर्मी. अच्छा. मग तुम्ही रिटायरमेंट कशी काय घेतलीत की तुम्हाला दिली गेली, म्हणजे काय प्रोसिजर असतं नेमकं ते? रिटायरमेंटचं मी ॲक्च्युली मी म्हटलो की आता मी थोडंसं इंजुरी झाली म्हणजे पायाला. अच्छा. त्याच्यामुळे मी म्हटलो की सर मला थोडी इंजुरी आहे, तर मला रिटायर्डची गरज आहे. मला मम्मी पप्पांना बघण्यासाठी कोण नव्हतं, त्याच्यासाठी मी रिटायर्ड पण लवकर घेतलो. म्हणजे तुम्ही जॉईन कुठल्या वर्षी झाला? इयर 2006ला. 2006ला आणि 2023ला रिटायर झाला. मग म्हणजे जॉईन झाला तेव्हा तुम्ही लहानच होता. हो, लहान. मग हे वेगवेगळ्या जसं तुम्ही आफ्रिकेचा एक अनुभव सांगितला, त्यावेळी तुमचं वय किती होतं? त्यावेळी माझं 22 होतं. म्हणजे तेही तसं कमीच झालं. बरोबर. मग एवढं सगळं म्हणजे आम्ही आता टी व्हीमध्ये किंवा पिक्चरमध्ये आपल्याला दाखवलं जातं की खूप डिसिप्लिन, लवकर उठावं लागतं आणि एक एकदा खाण्यापिण्याची वांदे असतात, म्हणजे तुम्हालाही लिमिटेड थोडंसं हे करावं लागतं. मग असा काही प्रवास तुमचा झाला का? कधी कधी कसं असतंय की मॅडम ॲक्च्युली तेच शिकवलं जातं आपल्याला. अच्छा. कसं सर्वाइव्ह करायचं तेच तरी जे आपलं ट्रेनिंगच्या टायमाला आपल्याला तेच शिकवलं जातं. ओके. आणि ज्यावेळी आम्ही खाली म्हणजे वरती चढता म्हणजे श्रीनगरला जायचं डायरेक्ट चढू शकत नाही, कारण त्याच्या आधी मी पहिला ट्रेनिंग दिली जाते की आपण तिथं गेल्यानंतर काय करायचं आहे. ओके. त्यासाठी सगळं काय आहे मॅडम. अगर
राशन नाही आहे तर आपल्याकडे चॉकलेट्स आहेत हो हो. आणि ते राशनची कमी कधीच पडली नाही आर्मीमध्ये. कधीही काही कोणतीही गोष्ट आपल्याला कमी पडत नाही. कुठली म्हणजे आपण काही ठिकाणी असं असतो की असा बर्फ जास्त होतो तर आपण मेसपर्यंत जाऊ पोचू शकत नाही, तर आपल्याकडे अवेलेबल असतात इंडक्शन स्टोव्ह, राशन, ड्राय राशन सगळं असतंय, ते आपण गरम करून ते खाऊ शकतो. कोणती गोष्ट आपल्याला आर्मीनं कमी केलेली नाही आहे. अच्छा. गव्हर्नमेंटनं कोणतीही गोष्ट आपल्याला कमी केलेली नाही आहे. एखादा प्राऊड मुमेंट असा कोणता शेअर करू शकाल तुम्ही की त्यावेळी खूप छान वाटलं तुम्हाला आणि हे म्हणजे सर्व्हिस आपण केली किंवा असं काही? मी 2008ला मी कपूरथलामध्ये पोस्टेड होतो आणि आपल्या कंपनीची मॅच होती व्हॉलीबॉल. तर मी व्हॉलीबॉलची मॅच होती आणि मी एकदम नवीन स्टुडंट होतो, नवीन एक कॅन्डिडेट होतो की फौजचा, नवीन एक बिलकुल यंग सोल्जर होतो. आणि त्यावेळी जे मी खेळलो आणि आपली कंपनी जिंकली त्यावेळी मला असं फील वाटलं की नाही, मी ज्यासाठी आलेलो आहे ते मी आता अनुभवलेलं आहे. आणि मला एकदम त्या दिवशी प्राऊड फील झालं की माझ्यामुळे मला बेस्ट प्लेअर भेटलेला. आणि त्यावेळी माझी ओळख झाली की सगळ्यांना की एक अमित बिर्जे म्हणून आपल्या बटालियनमध्ये एक बेस्ट प्लेअर व्हॉलीबॉल आलेला आहे म्हणून. त्यावेळी मला फार प्राऊड फील झालं आणि आपल्या सीओ साहेबांना मला या दरबारमध्ये एक मेडल दिलतात. अरे वा. ती अजून पण म्हणजे मोमेंट ज्यावेळी मी आठवते तर खुश होतो कधी कधी. अच्छा. मग तुम्हाला स्पोर्ट्सची आवड सुरुवातीपासूनच होती? सुरुवातीपासूनच आहे. मी स्टेट खेळलेलो होतो पहिला. अच्छा. त्यानंतर मला गेमची आवड पहिल्यापासूनच आहे. मग सर म्हणजे एवढा छान प्रवास आणि मग रिटायरमेंट घेताना असं म्हणजे वाईट तर नक्कीच वाटलं असेल तुम्हाला? भरपूर वाईट वाटलं. कारण ज्या दिवशी मी रिटायर्ड होऊन येत होतो त्या दिवशी मी फार रडलेलो होतो, कारण मी घर सोडून येत होतो. असं वाटत होतं ज्यावेळी मी पहिला घर सोडून जातो त्यावेळी आई वडिलांकडे बघून रडत होतो. तिकडनं येताना ज्यावेळी जे तिथं आपल्याला म्हणजे आई वडील आपण बघतो आपल्या बडीजना, भाऊ आपले बडीज असतात आणि आई वडील आपले सिनियर्स असतात. बरोबर. मग त्यांना सोडून येताना फार दुःख वाटलेलं. दिल्लीमधून तुमची रिटायरमेंट रिटायर्ड झाले. बरोबर. मग मला वाटतं सर तुम्ही असे चांगले वाईट अनुभव खूप अनुभवले असणार एवढ्या वर्षांमध्ये. आणि रिटायरमेंटचं प्रोसिजर तुमचं कसं असतं, म्हणजे जर एखाद्याला परत ते कंटिन्यू करायचं असेल तर करू शकतो का आपण, काय असतं नेमकं? जर मी 17 वर्षामध्ये शिपाईमध्ये तर मला वाटतंय की नाही आता मला आणि थोडी वर्ष सर्व्हिस करायचं तर मी प्रमोशन घेऊ शकतो मॅडम. ओके. प्रमोशन घेऊन मी 22 वर्ष करू शकतो. अच्छा. म्हणजे तसं प्रोव्हिजन आहे? तसं प्रोव्हिजन आहे. अगर त्याच्यानंतर मला हवालदार बनायचं, हवालदार म्हणून मी 24 वर्ष करू शकतो. नाईक सुभेदार झाल्यानंतर 26 वर्ष करू शकतो. सुभेदार रँक मध्ये मॅडम 28 इयर्स करू शकतो. सुभेदार मेजर जर मी झालो तर 32 इयर्स करू शकतो. 32 इयर्सच्या नंतर 2 वर्ष आणि भेटतात, 34 इयर्स. त्यानंतर नाही भेटू शकत. ओके. मग आर्मीच्या ह्याच्यामध्ये सर म्हणजे असे काही एक्झाम असतात का जे दिल्यानंतर आपण की ज्याच्यामुळे आपल्याला प्रमोशन भेटतं? मॅडम जर आपण एक चांगलं म्हणजे एक सर्व्हिसेस नॅशनल खेळलो तर डायरेक्ट आम्हाला हवालदार भेटतंय. अच्छा. त्याचप्रमाणे आपल्या प्रमोशनचं असं असतं की आपल्या 8 इयर्समध्ये लास्ट नाईक म्हणून भेटून जाते. त्यावेळी लास्ट नाईक कॅडर चालतंय. कॅडर म्हणजे हेच की आपला एक कोर्स चालतोय आणि कोर्समध्ये त्या टेस्ट पास झाल्यानंतर आम्हाला प्रमोशन भेटतंय. ओके. असे सेम स्टेप आहेत मॅडम सगळ्या गोष्टी. 16, 17 असं 18 वर्षांनंतर ज्या ज्या रँक आहेत त्या रँकचे इयर्स येतात, त्याच्यानंतर आपण सर्व्हिस करतो म्हणजे प्रमोशन हे करतो, कोर्स करतो, त्याच्यानंतर आपले प्रमोशन होतात. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला वगैरे वेगवेगळे एक्झाम असतात, ते पास केल्यानंतर ते वरच्या पोस्टला जात असतात. हो मॅडम, त्याच प्रकारे असते. मग आता 2023ला तुम्ही रिटायर होऊन तुमच्या गावी परत आला. हो मॅडम. मग तिथून तुम्ही हे ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब आता सुरू केलंय. मग त्याची सुरुवात का करावीशी वाटली किंवा काय होते ते सुरुवातीचे दिवस? ओके मॅडम. स्टार्टिंग पहिला म्हणजे मी आलो दिल्लीमधून, कारण माझा प्रवास सेकंड प्रवास चालू होता की मी रिटायर्ड झाल्यानंतर सेकंड लाईफ मध्ये सेकंड इनिंग म्हणतो आपण. की आलो आणि सेकंड इनिंगची सुरुवात कुठून करायची समजत नव्हती. ऍक्च्युली मी दिल्लीमध्ये मॅडम सोबत होतो म्हणजे मला थोडंसं चिडचिडचा काय कुठला प्रॉब्लेम आला नाही, कारण त्या ह्याच्यामध्येच हे झालेलं होतं. लोक 2-3 वर्ष मी 2 वर्ष तिथे मॅडम सोबत होतो. मॅडम होती, मुलगा होता, आपल्याकडं क्वार्टर्स होते. अच्छा. इकडे आल्यानंतर तेवढं हे झालं नाही. खरं मला सुरुवात कशा करायची क्लबची, तर मी एक दिवस शेताकडे जात होतो असंच, तर मुलं खेळत होती, काही मुलं लहान मुलं व्यसन करत होती. मग ते मला बघवलं नाही. माझ्या डोक्यात विचारला, मी त्यांना आत्ता सांगितलं तर नाही समजणार. बरोबर. आता सांगितलं नाही समज. त्यासाठी मी श्री ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब 2023 ऑक्टोबर 24 तारखेला मी सुरू केला. आणि त्यावेळी माझ्याकडे 2 स्टुडंट होते.
2 स्टुडंट होते. त्यानंतर 2023ला माझ्याकडनं कोण आर्मीमध्ये सिलेक्शन झालं नाही. 24ची जी सुरुवात होती 24मध्ये माझे 7 जण असे सिलेक्शन झाले. आर्मीमध्ये सिलेक्शन झाले 7 जण. आणि मला होतं की कोणत्याही मुलाला गावामधून स्टेट लेवल खेळायचं होतं आणि आपल्या गावामधून कोणतरी डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत मुलं मुली पोचायला पाहिजेत. बर. ही माझी तळमळ पहिला होती चालू होती. आणि जे व्यसन करत होते त्यांना मी ह्या खेळाकडे घेऊन यायचं होतं. कारण व्यसन आणि मोबाईल हा थोडासा जास्त चालू आहे आता. हो ना, भरपूर. मग त्यातून दूर आणण्यासाठी काहीतरी हे आपलं ग्राउंड विसरलेले त्या ग्राउंडमध्ये आणायची माझी तळमळ जी चालू होती ती 2023मध्ये मी ऑक्टोबरला चालू केली. 2024ला माझी एक मुलगी स्टेट लेवल खेळली आणि स्टेट लेवलमध्ये मेडल घेऊन आली. अरे वा. आणि आपली थ्रोबॉल टीम खादरवडी स्कूलची ती तालुक्या लेवल डिस्ट्रिक्ट लेवलला पोचली. आपली रिले टीम डिस्ट्रिक्ट लेवलला पोचली. लहान लहान मुली 22 किलोमीटर पळायला लागल्या. 4थीच्या 5वीच्या 6वीच्या 7वीच्या मुली 22 किलोमीटर 21 किलोमीटर अशा पळू लागल्या. तर मी त्याच टायमाला ज्यावेळी सिलेक्शन झालं त्यांचं 7 जणांचं, त्याच्या आधी मी लॉंग रन म्हणून ठेवलेलो गावाकडून खादरवडी गावाकडून वैजनाथ 22 किलोमीटर होत आहे. तर विदाउट स्टॉप आपल्या लहान मुली जेवढ्या होत्या मी सगळ्यांना घेऊन गेलो होतो. अच्छा. त्या मुली आता आपण पळत आहेत. आणि जी व्यसन करत होती मला ती बघितलेलो ती मुलं आता व्यसनापासून तर दूर झालेच आणि मेडल सुद्धा आणलेले आहेत आणि डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये सुद्धा मेडल घेतलेले आहेत. छान. आणि आता 2024ला म्हणजे 7 झाले. 2025ला मागच्या वर्षी माझ्याकडून झाले 17 मुलं सिलेक्शन आणि ह्या वर्षी झालेले आहेत 23. अरे वा. तुमच्याकडं मिलन धामणेकर बहुतेक आलेली, हा होय. ती माझी स्टुडंट होती. हम्म. आणि ती 2 वर्ष हरलेली होती. तिला त्या म्हणजे ती जी सोडलेलं म्हणजे मी नाही करू शकत कारण मी हरलेलो आहे. तर त्या मुलीला सुद्धा मी आज ती ट्रेनिंग करायला लागले. तुमच्याकडे सुद्धा येऊन गेले. हो. आणि म्हणजे तिचं जे मन हरलेलं होतं ते मन पूर्ण उंचावून आणि ती आता टॉपमध्ये आहे. तर ह्या क्लब मधून मी असे कार्यक्रम करतो. रक्षाबंधन, त्यानंतर आपलं मातृवंदना, आई वडिलांचे मातृवंदनेचं पूजा, माता पिता वंदना, गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम होतात. सिलेक्शन झाल्यानंतर आपल्या स्टेजवरती मुख्य अतिथी म्हणून सिलेक्शन झालेला विद्यार्थी असतो स्टेजवरती आणि त्यांचं सत्कार समारंभ जो ठेवतो मी त्यांच्या आई वडिलांकडूनच ठेवतो. अरे वा. कारण ह्यासाठीच ठेवतो की आपले स्टुडंट जे खाली आहेत त्यांना सुद्धा एकदा वाटायला पाहिजे की आपण आपले आई वडील सुद्धा त्या स्टेजला घेऊन यायचं, स्टेजवर यावेत. मग त्यासाठी आपले असे कार्यक्रम, मुलींना वर्दी ज्यावेळी घालून येतात तर वर्दीमध्ये त्या मुलांना बोलवतो की जवळून वर्दी बघा काय असते, आर्मीचा ड्रेस काय असतोय, डिसिप्लिन काय असतंय ते बघा. तर आता रिझल्ट माझा 100% आहे याचा, कुठला फिजिकलचा. कोणताही विद्यार्थी मतलब कुठेही रनिंग गेला तर कुठे फेल होत नाही, सगळे पास होतात कारण ते दररोज प्रॅक्टिस करतात. अच्छा. आणि माझ्या ग्रुपचं नाव आहे, क्लबच्या ग्रुपचं नाव आहे, जो मेन क्लबचा ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप, तो व्यसनमुक्त संघटना म्हणून आहे. अच्छा. त्यामध्ये मी इव्हनिंगला मेसेज टाकतो की ह्या ठिकाणी तुम्ही जमायचं आहे. ओके. आणि 6ला जमायचं आहे, 6:30ला आपली ट्रेनिंग स्टार्ट होते. तर त्यांनी 6च्या आत सगळेजण येऊन जमा झालेले असतात. आणि हे विद्यार्थी इथून नाही की आपल्या गावामधले नाही, सगळ्या गावामधून येतात. आज माझ्याकडं महाराष्ट्र, हावेरी, उक्केरी, उबळी ह्या साईडचे सगळे विद्यार्थी माझ्याकडे आहेत आणि ते आपले रूम करून राहतात आणि आपला मेसेज बघून येतात. आणि हे कार्य करत असताना कोणतीही मी फी घेत नाही. तर हे कार्य करत असतो त्यावेळी आपल्याला भरपूर दान जे आहेत त्यांना वाटते की आपल्या आजूबाजूला काही चांगलं चाललंय ते सगळेजण मला येतात आणि मदत करतात. कोणीही सुद्धा हे करत नाही म्हणजे हे काय करायला लागलायच नाही, त्याला आम्हाला येऊन सहकार्य करतात. आणि हे करत असताना मी एकटाच करत असतो. बाकी शिक्षक आहेत ते सुद्धा, शाळेचे शिक्षक आहेत ते सुद्धा मला फार सपोर्ट करतात. आणि हे करत असताना थोडीशी ग्राउंडची कमी आहे. अच्छा. ते ग्राउंड कधी भेटेल बघूया. ग्राउंड भेटलं तर बरं होईल अजून एक. बाकी रोड वगैरे खराब आहेत, ते रोड वगैरे करून देतो बोललेत, होईल. मग आता तुमचं प्रत्येक वेळी ट्रेनिंग हे वेगवेगळ्या ठिकाणी चालतं? 3 ठिकाणी आहे मॅडम. एक पण आपल्या खादवडी प्रायमरी स्कूलकडे म्हणजे पावसामध्ये. ओके. आणि ज्यावेळी आपल्याला ग्राउंड तिकडं केएलएस ग्राउंड म्हणून आहे, केएलएस स्कूलच्या ग्राउंडमध्ये मी ट्रेनिंग करतो. त्यांनी कधी मला बोलले नाहीत की तू इथं काय करायलायस म्हणून. कारण तिथं आम्ही मेसेज करतो आणि तिथं मुलं येऊन उभारतात, सगळे तिथं ट्रेनिंग करतात. त्या स्कूलची सुद्धा मुलं आहेत. सगळ्यांना मी कोणताही राहू देत की तो स्टुडंट, त्याला भेदभाव नाहीये की आपल्याकडे आला आणि तो ट्रेनिंग घेऊन गेला. मग शिकवणारे तुम्ही एकटे आणि एवढे सगळे विद्यार्थी, मग ते कसं तुम्ही मॅनेज करता? हा प्रश्न मला भरपूर जणांनी विचारलेला आहे.
मी तेच की स्टार्टिंगपासून आता आपण एक घर बनवण्यासाठी पिलरला आम्ही उभं करतो, तसे आपल्या क्लबमध्ये पिलर आहेत. अच्छा. मी स्टँड एकटाच असतो, कारण माझ्या ऑर्डर माझे पिलर्स आहेत ते ऐकून घेतात आणि 10 जणांना ते सांगतात, ते 10 जणांना आणि सांगतात, म्हणजे 240 स्टुडंटना मेसेज तुरंत पोहोचतो. मी माईकमध्ये त्यांचं वर्कआउट घेतो, ओके. कारण आता आवाज पोहोचू शकत नाही 240 विद्यार्थ्यांना. ते माईकमध्ये मी ग्राउंडमध्ये ज्यावेळी असतो त्यावेळी माईकमध्येच वर्कआउट घेतो. आणि वर्कआउट घेतेवेळी कोणताही विद्यार्थ्याचा एक आवाज सुद्धा येत नाही. एकदम स्ट्रिक्ट डिसिप्लिन. जे आर्मीचे रूल्स आहेत, अगर आपला कमांडर समोर थांबला तर कुणाचा आवाज येत नाही. तसं सेम, कारण मी इथून डिसिप्लिन शिकून पाठवा लागलो. त्यांचे आई वडील आपल्या मुलांना देशाची सेवा करण्यासाठी पाठवा लागले. तो देशाची सेवा करण्यासाठी जाण्यासाठी तयार आहे आणि मी तयार आहे. देशाची सेवा कशी केली जाते, कशी तुम्हाला तर शिकवणारच आहेत आर्मीमध्ये जाऊन, खरं त्याआधी प्रिपेअर होऊन जावं. बरोबर. ते डिसिप्लिन मी शिकून पाठवतो इथून. बरोबर. म्हणजे बेसिक सगळं नॉलेज त्यांना देऊन एकदम रेडी करून पाठवतो. मेन मानसिक त्याला स्ट्रॉंग करून घेतो. काय करायचं आहे तिथे गेल्यानंतर, कशाला काय फेस करायचं आहे त्याला स्ट्रॉंग करतो. कारण आपण विटू माऊलीला शोधत असतो, इकडे तिकडे फिरत असतो, खरं आपले विटू माऊली आपल्या घरातच असतात. मी त्यांची पहिला जाणीव करून देतो, आई वडिलांची पहिला जाणीव करून देतो की मेन ज्यावेळी तुम्ही उठता त्यावेळी तुमच्या आई वडिलांचा चेहरा बघून तुम्ही ग्राउंडमध्ये या, हे मी पहिला जाणीव करून देतो त्यांना. मग ते स्ट्रॉंग व्हायला इकडे तिकडे बघतच नाही. बरोबर. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ट्रेनिंग तुमचं सुरू आहे आणि विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. पण तरीही म्हणजे एवढं फ्री ट्रेनिंग तुम्ही देताय, ठीक आहे, पण तरी सुद्धा आपल्याला स्वतःचा खर्च पाणी काढण्यासाठी मग इतर काही तुम्ही काम वगैरे करता का? कसं चालतं? म्हणजे त्यांनी हे माझं काम बघितले की मी जे करायला लागलोय, फ्रीमध्ये करायला लागलो, इतक्या मुलांना शिकवायला लागलोय, तर त्यांनी म्हटले की मी त्या IDFC मधलं सोडलोय आता, रेडियंटमधनं आता मी दुसरीकडे कॅश मॅनेजमेंटचंच काम करतोय. तर त्यांनी बोललेत की तू जे काम करायला आहेस त्यासाठी तुम्हाला हे जॉब म्हणून म्हणतोय की तुम्ही जास्त मोबाईलमधनं किंवा तुम्ही येऊन डायरेक्ट कॅश मॅनेज करून द्या आणि तुम्ही तुमच्या ट्रेनिंगला जावा. अच्छा. मग हे आपण करतो, हे त्यांच्याबरोबर सुद्धा कनेक्टिंगमध्ये काम करतो. मग अमित सर, जेव्हा तुम्ही रिटायर झालात त्यावेळी आर्मीचे नियम म्हणजे खूप कडक, ते पाळलेच पाहिजेत सगळे आणि ती आपल्याला सवय लागून गेलेली असते. मग रिटायरमेंट नंतर काही अशा अडचणी आल्या का? म्हणजे ती सवय वेगळी आर्मीमध्ये असताना आणि घरी आल्यानंतर थोडं रिलॅक्सेशन आणि मग म्हणजे माइंड पण जरा फ्री असतं, पण ते जे अंगाला जी वळण लागलेलं असतं किंवा ती जी सवय लागलेली असते ती सुटत नाही लवकर आणि आपल्याला कायमच असं वाटत असतं की ते दुसऱ्यांकडून पण व्हावं. तर अशा कधी अडचणी आल्या का? नाही, ते अशा कधी अडचणी आल्या नाहीत, कारण ज्या रिटायरच्या आधी माझ्याकडं आपली फॅमिलीच माझ्यासोबतच होती. अच्छा. मग ते त्याच्यामुळे ते रिटायर्ड झाल्यानंतर काय मी अशा अडचणी आल्या नाहीत, कारण रिटायर्ड झालोय म्हणून मी झोपलो नाही. ओके. आता मी रिटायर्ड झालोय, काय झोपायचं नाही. मी रिटायर्ड झाल्यानंतर 4:30ला 5ला आपला उठून आपल्या ग्राउंडला पोहोचलो. त्यावेळी माझे स्टुडंट नव्हते, कारण मी वॉकिंग करत होतो, मी सगळं काही आपला वर्कआउट करत होतो, शेताकडे जात होतो. त्यानंतर आपला आला जॉबला. म्हणजे कोणती चिडाचिड अशी झालेली नाही आहे की आपलं फौजचे रूल्स मी घरी आणलो नाही. अच्छा. घरचे रूल्स मी फौजमध्ये घेऊन गेलो नाही आणि फौजचे रूल्स मी घरी आणलो नाही. बरोबर. म्हणजे हे मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. कारण आम्ही रिटायर्ड होऊन येतो तर तिकडचे रूल्स फौजमध्येच आहेत, आपले ते रूल्स इकडं आणणं नाही. इथली परिस्थिती काय ती मॅनेज करणं म्हणजे फार गरजेचं आहे रिटायरमेंट फौजीला, की तिकडचे रूल्स इकडे आणायचे नाहीत. बरोबर. इथून थोडं मॅनेज, आपले रूल्स आहेत करायला पाहिजे फॉलो, नाही म्हणत नाही, का तेवढे नाही. हो ना. कारण घरचे त्या लेवलचे नाही आहेत, त्या रूल्सचे नाही आहेत. अगदी. मग अशा वेळी थोडंसं म्हणजे हे जर मॅनेज करायला व्यवस्थित नाही जमलं तर मग जर असं चिडचिड होणं आणि मग म्हणजे दुसऱ्यांकडून अपेक्षा असते त्या जर पूर्ण नाही झाल्यात तर मग तो राग येणं, हे ते सगळं मग जरासं डिस्टर्ब होते लाईफ. मग ते आपल्यावरती असतं की मी सरळ सांगतो की हा मेसेज मी प्रत्येक एक फौजीला सांगतोय की ज्यावेळी तुम्ही येता रिटायर्ड होऊन तर तुम्ही जी अपेक्षा ठेवता तेवढी 100% अपेक्षा ठेवू नका. आणि जर तिकडून जास्त स्ट्रॉंगली विरोध यायला लागलाय तर पहिला तुम्ही शांत व्हा. अर्ध्या तासानंतर तो जेवढा विरोध होता तो आपणच शांत होतोय, मग त्यानंतर तुम्ही बोला.
त्याच्यानंतर तुम्ही ते हे करा. तुम्ही जर 100% स्ट्रॉंग विरोध केला तर ते कधीही जुळून येणार नाही. बरोबर. मग त्यासाठी तुम्ही पहिला शांत व्हा, ऐकून घ्या, काही प्रॉब्लेम नाही, ऐकून घ्या. ऐकून घेतला तर इथं ते म्हणजे इथपर्यंत असतंय. त्यानंतर ते ज्या गोष्टी ऐकायच्या त्या गोष्टी ऐकायला पाहिजे. नाही ज्या गोष्टी कोण डायरेक्ट विरोध करत नाही कुठल्याही गोष्टी. थोडंसं रिलॅक्स, स्वतःला रिलॅक्स करा. त्यानंतर त्या विरोधाला आराममध्ये सिम्पली घ्या. त्यानंतर त्यांनी समजून घेतील. जर फौजी कसा असतोय की मी एक सिनियर आहे, ज्युनियरनं जर मला ओरडलं नाही ये होगा, त्या अशा गोष्टी होत असतात. फौजमध्ये थोडंसं म्हणजे रूल्स स्ट्रॉंगली असतात. तर आपण ते रूल्स इथं घरी आणायचे नाही. आपल्या मुलांवरती या आपल्या कुठल्याही कुटुंबामध्ये कुणावरची चिडाचिडी करायची नाही आहे. बरोबर ना. इथंच नाही ना की आपण सिव्हिलमध्ये कोणत्याही कुठेही गेलो, सिव्हिलमध्ये कोणत्याही मोठ्या माणसांचा आदर करायला तर आपल्याला शिकवलेला आहे फौजनं. मग आपण आदर करून वागलं पाहिजे. आणि फौजीना एवढं सांगतो की ते रूल्स तुम्ही इथं आणू नका. बरोबर. मग आता एवढे सगळे खेळाडू तुमच्या अंडर ट्रेन होत आहेत, तर मग पुढचे काही प्लॅनिंग्स तुमचे आहेत का, की आणखीन असं काहीतरी व्हायला पाहिजे किंवा असं व्हावं अशी तुमची इच्छा? माझी इच्छा अशीच आहे की म्हणजे मी आर्मीसाठीच असं स्ट्रॉंग करत नाही आहे. तर मी प्रत्येक एक स्टुडंटला प्रत्येक व्यसनातून दूर करण्याचं काम, गेमची इच्छा, व्हॉलीबॉल कोणताही गेम आपल्या संध्याकाळी खेळण्यासाठी जे आपल्याकडे ग्राउंड अवेलेबल नाही आहे ते ग्राउंड झालं. आणि पावसामध्ये मुलांना थांबण्यासाठी अशी जागा भेटली तर एकदम एक अजूनही मुलं जी इकडे तिकडे फिरत आहेत ती ग्राउंडमध्ये येतील. म्हणजे जी मुलं आता टाइमपास करत उगीच फिरतायत इकडं तिकडं. कारण प्रत्येक एक गेमचे रूल्स आपल्याला माहिती आहेत. आज मी चालू केलोय तर अजून असे कोणी ना कोणी चालू करणार नक्कीच. बरोबर. असे स्पोर्ट्समॅन आर्मीमधून रिटायर्ड होतील आणि चालू करतील. मी अपेक्षा करतोय की चालू करतील. फ्री मध्ये करणं जरा असं कठीणच आहे आजकालच्या जीवनामध्ये. आहे सोडा, आहे हो. त्याला पण मग जिगर पाहिजे त्या होय गोष्टी. ना. तेच तर आहे. याच्या व्यतिरिक्त सर मग तुमची फॅमिलीमध्ये कोण कोण असतं आणि तुमच्या काय हॉबीज आहेत? आई वडील आहेत. कारण सगळेजण म्हणतात की ज्यावेळी रिटायर्ड नाही आता पण सगळेजण म्हणतात. मी एक त्या सगळ्यांना एक मेसेज देणार आहे की आपण आता गेलो की तुझे आई वडील कुणाकडे आहेत रे विचार. हा प्रश्न असतो की तुझे आई वडील कुणाकडे आहेत. मग तो आनंदात खुशी सांगतो माझ्याकडे आहेत. मग त्यांना मी सांगतो की आई वडील माझ्याकडे नसतात, आम्ही आई वडिलांकडे असतो. तर मी आई वडिलांकडे आहे आणि आई वडील, मी आणि बहीण आणि मॅडम आणि माझा मुलगा आहे. आम्ही 5-6 जण असे. अच्छा. मग मुलगा काय करतो? छोटा आहे? 5वीला आहे आता, केवीला जातोय. बर. त्याला पण खेळायची आवड आहे? हो. ज्या दिवशी सुट्टी असते तो माझ्या आधी उठून असतोय. हा. ओके. मग ह्याच्या व्यतिरिक्त आणि तुम्हाला जर रिकामा वेळ भेटला तर काय करायला आवडतं तुम्हाला? मला सगळ्यात जास्त की आता जर संडे रिकामा वेळ असतो तर मुलं इकडे तिकडे मोबाईलमध्ये घेऊन बसलेले असतात तर मी त्यामध्ये टुर्नामेंट ठेवतो आणि व्हॉलीबॉलचे टुर्नामेंट होतो. कारण मला अजून पण ती खेळायची इच्छा व्हॉलीबॉलची गेलेली नाही आहे आणि ती व्हॉलीबॉल मी गेममध्ये जास्त करून ऋतू असतो. आणि म्हणजे कधी एकदा 5 वाजतात आणि 5:15ला मी ग्राउंडला कधी एकदा जाऊ. माझे स्टुडंट कधी येतात मला एवढंच आता लागलेलं असतंय की माझी हॉबी म्हणजे तीच आहे आता की केव्हा एकदा स्टुडंट ग्राउंडला येतात आणि स्टुडंट बरोबर केव्हा एकदा वर्कआउट चालू करतो. अच्छा. म्हणजे सगळं लक्ष तिकडच असतं तुमचं? सगळं लक्षात. ओके. अमित सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचा जो आर्मीचा प्रवास होता आणि रिटायरमेंट नंतर जे तुम्ही आता लाईफ जगताय त्याबद्दल तुम्ही सगळं सविस्तर आमच्यासोबत चर्चा केलीत आणि तुम्ही आला तिकडं त्याबद्दल थँक्यू सो मच. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केल वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. अमित बिर्जे आपल्यासोबत होते जे 17 वर्ष आर्मीमध्ये होते आणि 2023ला ते रिटायर झालेत. खादरवाडी गावचे रहिवासी आहेत आणि 2023 पासून त्यांनी श्री ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब हेच सुरू केलेलं आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या खेळांचं ट्रेनिंग ते देतात आणि हे ट्रेनिंग फ्रीमध्ये देतात ते. आणि 240 जवळजवळ विद्यार्थी त्यांच्याकडे आता सध्या ट्रेनिंग घेत आहेत. त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.